श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीन निद्रा कैभेटती बामचला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य व्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु श्रीरामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ परमपूज्य समर्थांची मातोश्रींची भेट जांभेला समर्थांच्या मातोश्री अगदी वृद्ध झाल्या होत्या. नारायणाला घरातून जाऊन जवळजवळ 24 वर्ष झाली होती. त्याचा काहीसुद्धा पत्ता लागेना आणि त्या दुःखाने डोळ्यातून पाणी काढून काढून त्यांचे डोळे गेले होते. श्रेष्ठांनी खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण पुत्रभेटीसाठी तळमळणारा तो जीव समजूत घातल्याने थोडाच विसावणार होता. समर्थ पैठणात कीर्तन करीत असताना अंबडगावच्या एका गृहस्थाने समर्थांना ओळखले व सांगितले, आपल्या मातोश्रींना आपण निघून गेल्याचे अतिशय दुःख झाले आहे व त्यांचे नेत्रसुद्धा गेले आहेत. आपण संचार करता ते ठीकच आहे, पण एकदा जांभेला जाऊन या. हा गृहस्थ जांभेला पोहोचण्यापूर्वी समर्थ जांभेला गेले. श्री मारुतीचे दर्शन घेतले व घराच्या अंगणात येऊन जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना केली. समर्थांच्या मातोश्रींनी सुनबाईला आलेल्या भिक्षेकऱ्यास भिक्षा घालण्यास सांगितले. सुनेने भिक्षा आणली, पण समर्थ म्हणाले, भिक्षा घेणारा गोसावी नाही हा. मातोश्री भिक्षेकऱ्याच्या रोखाने म्हणाल्या, कोण रे, नारोबा का? समर्थ पुढे आले व म्हणाले, हो मीच नारोबा. असे म्हणून त्यांनी आईला नमस्कार केला. आई म्हणाली, नारोबा किती रे मोठा झालास तू, पण आता तुला पाहायला माझी दृष्टीच नाही बघ. नुसत्या खाचा झाल्या आहेत माझ्या डोळ्यांच्या. समर्थ म्हणाले, दृष्टी गेली तर काही हरकत नाही, आपल्याला काही करता आले तर पाहूया. असे म्हणून त्यांनी आईच्या डोळ्यावरून आपला कृपाहस्त फिरविताच आश्चर्य घडले. आईला दृष्टी प्राप्त झाली. आईने समर्थांना घट्ट मिठी मारली. श्रेष्ठांच्या पत्नीला आश्चर्य वाटले व तिने ही बातमी श्रेष्ठांना कळविली. श्रेष्ठ समर्थास भेटण्यासाठी एका हातात यज्ञोपवीत धरून बाहेर आले. श्रेष्ठांना पाहून नारायणाने साष्टांग नमस्कार घातला. दोघांच्या भेटी झाल्या. सर्वांना आनंद झाला. श्रेष्ठांना समर्थांनी विचारले, हातात यज्ञोपवीत का घेतले आहे? श्रेष्ठ म्हणाले, बऱ्याच दिवसांनी भेट झाली की ती देवाला साक्षी ठेवून घ्यावी. यज्ञोपवीतात गायत्री देवता व सूर्याचे तेज आहे, म्हणून त्याला साक्षी ठेवून भेटलो. आपल्याला दृष्टी कशी मिळाली हे कोडे आईला उलगडेना. त्यांनी समर्थांना विचारले, काय रे नारोबा, एखादी भूत पिशाचे वश केलेस की काय? आणि कुठे रे शिकलास की पेटकीची विद्या? समर्थ म्हणाले, आई कुठलं भूत आणि कुठलं काय, कुठलं वश केलं ते सांगू. होते वैकुंठीचे कोणी, शिरले अयोध्या भुवनी. हे पद समर्थांनी याच वेळी केले होते. समर्थांनी आपण घरातून निघून गेल्यावर काय काय केले हे सांगितले. तपश्चर्या व तीर्थयात्रा केल्याचे सांगतात सर्वांना आनंद झाला. समर्थ म्हणाले, 24 वर्षाची पुण्य व रघुनाथांची कृपा मला प्राप्त झाली आहे. एवढ्यात समर्थांना श्रेष्ठांनी प्रश्न केला, संपन्न लावण्य तारुण्य काळी, कौशल्यता वैभव चित्तहारी, एकांत काळी पडता समंधू, अभिलाष न करी तो धन्य साधू. यावर समर्थांनी उत्तर दिले, सर्वांगना ते सन्मुख आली, लावण्य रूपी दृष्टी न झाली, मुक्ता फळी घे राशी, परंतु आरण्य निराशी त्यासी. अशी प्रश्नोत्तरे चालली होती. भोजन चालू असता समर्थांनी श्रेष्ठांना आपली सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून श्रेष्ठ व मातोश्रींना आनंद झाला. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छन्ति धीमताम या न्यायाने
श्रेष्ठ मातोश्री व समर्थ परमार्थपद चर्चा करीत असत। याच वेळी समर्थ व श्रेष्ठ यांनी 100 कडव्यांचे अभंग तयार केले व मातोश्रीस म्हणून दाखविले। बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी समर्थांनी श्रेष्ठांकडे रघुपतीच्या आज्ञेनुसार कृष्णातीरी जाण्याची आज्ञा मागितली। मातोश्रीस अत्यंत दुःख होऊ लागले। तेव्हा श्रेष्ठ म्हणाले, आम्हाला समजूत घालता आली तशी आम्ही घातली, पण आईचे समाधान झाले नाही। निशेष दुःख जाऊन निसंशयत्व प्राप्त व्हावे असे काहीतरी तू सांग। तेव्हा समर्थांनी आईला देवहूतीचे आख्यान अर्थात कपिल गीता सांगितली। तेव्हा मातोश्रीने समाधानाने सांगितले की हे समाधान कायम टिकावे व श्रीरामांचे दर्शन मला व्हावे अशीच इच्छा आहे बघ। समर्थांनी विनंती करतात श्रीरामांनी मातोश्रीस दर्शन दिले। आईची, श्रेष्ठांची व प्रभू रामरायांची आज्ञा घेऊन समर्थ नाशिकला आले। समर्थांनी शहापूरकरांचा वसूल भरला। ही घटना आपण पाहू। समर्थ मसूर शहापूर भागात डोंगराच्या खिंडीत राहत। प्रातःस्नानासाठी ते संगमावर जात असत व सकाळी कोरांना भिक्षा मागत असत। एके दिवशी एका वाड्याच्या अंगणात उभे राहून त्यांनी श्रीराम जय जय राम या मंत्राचा श्लोक म्हटला। त्याबरोबर एक बाई बाहेर येऊन म्हणाली, हे भरलेले घर आहे, इथे रामराम म्हणू नका। समर्थ म्हणाले, आई, भरल्या घराला रामनामाने विशेष शोभा येते। बाईंचा राग अनावर होऊन तिने समर्थांना घालवून दिले। दुसऱ्या दिवशी तोच प्रकार। बाई संताप सोडिना आणि समर्थांची शांती ढळेना। एक दिवस असा आला की समर्थांचा श्लोक पुरा झाला। जय जयकारही झाला। रोज वाघिणीसारखी चवताळून येणारी बाई अजून कशी बाहेर आली नाही याचे समर्थांना आश्चर्य वाटले, म्हणून पुन्हा जय जयकार केला। बाई खिन्नपणे बाहेर आली व म्हणाली, भरल्या घरात रामराम म्हणू नको म्हणून सांगितले होते, तू ऐकले नाहीस। आता घरच झालंय बघ थोडं, त्यात तू आणखी भर घालू नकोस। समर्थ म्हणाले, बाई, तुमच्या घरचं काय थोडं झालंय सांग, आणि माझ्या नामस्मरणामुळे जर ते झालं असेल तर बघू काहीतरी करता आलं तर। बाई संतापून म्हणाली, अरे बाबा, जे संकट आलं आहे ते सांगून तुला काय उपयोग। अशी गोसावी वैराग्यांकडून कामं होती तर गावात काय कमी गोसावी आहेत काय। समर्थ म्हणाले, बाई, पण काय झालं ते तरी सांग। बाईंनी सर्व हकीकत सांगितली। आमचा कराड प्रांत आदिलशाहीत धरला जातो। या राज्याइतकी पुंडाई दुसरीकडे नाही। 15 दिवसापूर्वी आमच्या माणसांना यवन अधिकाऱ्याने नेऊन मारहाण केली, त्यांची आम्ही वाट पाहत आहोत। समर्थांनी अपराध काय झाला म्हणून विचारले। बाई म्हणाली, कुठल्याही सभ्य माणसाला पकडून न्यायला म्लेच्छांना काही जास्त कारण लागतच नाही। गावच्या काही वसुलाच्या आरोपावरून त्यांना गिरफ्तार केले आहे। समर्थ म्हणाले, मी तुमच्या माणसांना 11 दिवसात तुमच्या घरात आणतो, याबद्दल तुम्ही काय दीक्षा घालाल। बाई म्हणाली, मागाल ते देईन। देवाला अलंकार, देवळात कळस सांगाल ते करीन। समर्थ म्हणाले, सोनं रुपे आम्ही लुटिके समान मानतो, तेव्हा आम्हाला हवी असलेली भिक्षा तुम्ही तिरस्कार करता, ते रामनाम नेहमी घरात घ्यावे। ही आहे। बाईंनी ते मान्य केले आणि समर्थ तिथून निघाले। ते थेट विजापूरच्या दरबारात कारकुनाच्या वेशाने प्रकट झाले। कुलकर्ण्यांबद्दल नीट चौकशी केली आणि ज्या रकमेबद्दल त्यांना अटक झाली होती तेवढी रक्कम अदा करून कुलकर्ण्यांची सुटका केली। समर्थांचे रूप पाहून, बोलणे ऐकून व कामाचा चोखपणा पाहून विजापूरच्या बादशहाने त्यांना नाव विचारले। त्यांनी दत्तोपंत म्हणून नाव सांगितले, परंतु कुलकर्ण्यांना आपली एकदम मुक्तता कशी झाली याबद्दल आश्चर्य वाटले। तेव्हा समर्थांनी पुढे होऊन सांगितले की शहापूरच्या आपल्या घराकडून आलो आहे आणि बाईंनी सांगितल्याप्रमाणे रक्कम दिली आहे। कृपा करून आपण घरी चालावे।
समर्थ आणि कुलकर्णी वेशीपर्यंत आले आणि समर्थ अदृश्य झाले. कुलकर्णी घरी आले. समर्थांनी बाईंना वचन दिल्याप्रमाणे तो 11वा दिवस होता. सर्व मंडळींना आनंद झाला. त्या बाई म्हणजे सवयती सतीबाई होत. सवयती सतीबाईंना अनुग्रह. बाजीपंत शहापूरकर घरी आले. त्यांनी सवयती सतीबाईंना कारकुनाबद्दल माहिती विचारली. सवयती सतीबाई म्हणाल्या, ते कारकून नव्हे, आपल्याकडे गेले काही दिवस एक गोसावी येत असत. मी त्यांना रोज परतवून लावत असे. मी त्यांना अनेक वेळा रामराम म्हणू नका म्हणून सांगितले. 10 दिवसापूर्वी ते आपल्या घरी आले होते. त्यांनी आम्हाला दुःखाचे कारण विचारले. आम्हीही खरं ते सांगितले. तेव्हा ते म्हणाले, मी तुमच्या माणसांना सोडवून आणतो, तर मी मागेन ती भिक्षा मला द्याल का? मी लगेच होकार दिला. ते म्हणाले, मला पैसा, अडका, सोने वगैरे काही नको, फक्त रामाचे नाम घ्यायचे. मी ते कबूल केले. पुढे काय झाले ते मला माहीत नाही. कुलकर्णी म्हणाले, पुढे काय होणार? मी निर्दोषी सुटण्यासाठी त्यांनी वसुली रक्कम अदा केली. मी आणि ते पेशीपर्यंत बरोबर आलो. ते कुठे गेले कुणास ठाऊक. मी मात्र घरी आलो. माझ्याकडून त्यांनी कसलीही अपेक्षा केली नाही. फारच वैराग्यपूर्ण साधू आहेत ते. आपण आपल्या उपकारकर्त्या माणसाला पूर्वी नाही नाही ते बोललो, याचा सवयती सतीबाईंना पश्चाताप झाला. आपण त्यांच्याशी नीट बोललो असतो तर त्यांचे निवासस्थान तरी कळले असते, असे त्यांना वाटू लागले. कुलकर्ण्यांना सुद्धा आपल्या उपकारकर्त्याचे ऋण फेडता आले नाही याबद्दल खेद वाटत होता. त्यांना शोधून कसे काढावे असा विचार त्यांच्या मनात आला. भुकेलिया बाळ अतिशोक करी, वाट पाहे परी माऊलीची, अशी त्यांची स्थिती झाली. बाजीपंत, सतीबाई व दत्ताजी हे तिघेही समर्थांचा शोध करीत 3 दिवस निराहार भटकले. समर्थांना ते कळले आणि 4थ्या दिवशी सकाळी जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना करत ते घरासमोर उभे राहिले. ही गर्जना ऐकताच क्षणिक सर्वजण समर्थांकडे धावले व त्यांनी साष्टांग नमस्कार केला. बाजीपंतांनी समर्थांची पूजा केली व त्यांच्या इच्छेनुसार दुपारच्या वेळी समर्थ भोजनात शहापूरकरांकडे आले. समर्थांनी सतीबाईंना अनुग्रह दिला. सवयती सतीबाईंची इच्छा आढळ होती. त्या समर्थ चरणांचे तीर्थ घेतल्याशिवाय अन्नसेवन करीत नसत. कधी समर्थांचे दर्शन रोज होई तर काही वेळा 4-4 दिवस समर्थ दर्शन दुर्लभ होई. एकदा समर्थांचे दर्शन 10 दिवस झाले नाही म्हणून सवयती सतीबाई उपाशीच राहिल्या. समर्थांना हे समजले. त्यांनी हा नसता नियम करू नका म्हणून सांगितले, पण सवयती सतीबाई ऐकेना. शेवटी समर्थ इतके रागावले की त्यांनी सवयती सतीबाईंच्या घरातील गाडगी मडकी फोडून धान्य एकत्र केले. पण सतीबाईंनी ते धान्य दुरत्तर न करता निवडले आणि सतीबाईंनी आपला नेम काय ते सोडेना. एकदा समर्थांचे दर्शन 2-3 दिवस झाले नाही. समर्थ का आले नाहीत असा विचार करून थोडे भाजणीचे पीठ घेऊन शहापूरच्या सर्व खिंडी त्यांनी शोधल्या. समर्थ दर्शनाची अतिशय ओढ असल्याने त्यांना चालण्याचे काहीच श्रम वाटेना. पांडुरंगाच्या दर्शनात आसुसलेले वारकरी जसे 150-200 मैल चालत जातात तसे झाले. हिंडता दाट अरण्यात एका झाडाखाली समर्थ बसले असून बाजूला वाघ, चिते, अस्वले अशी क्रूर सापदे बसली आहेत असे त्यांना दिसले. त्यांनी न भिता लगेच समर्थ चरणांवर मस्तक ठेवले. सवयती सतीबाईंनी समर्थ चरणांवर अभिषेकच केला. समर्थांना सतीबाईंची निष्ठा आवडली. त्यांनी बाईंना रामरायासाठी नैवेद्य करा म्हणून आज्ञा केली. सतीबाई म्हणाल्या, महाराज, स्वयंपाक करायला इथे काहीच साधन नाही म्हणायला एवढं भाजणीचं पीठ आहे. त्यावर समर्थ म्हणाले, त्या करवंदाच्या जाळीत काही साहित्य असल्यास पहा. सतीबाईंनी पाहिले तो पुरणवरणाच्या स्वयंपाकाचे सर्व साहित्य त्यांना दिसले.
त्यांनी पुरण वरण वडे इत्यादी स्वयंपाक केला. समर्थांनी माध्यान्ह संध्या केली आणि आता नैवेद्य वाढा व जे वाढायचे ते एकदाच वाढा असे सांगितले. बाईंनी वाढप केले. समर्थ म्हणाले, मी श्री मारुतीरायांना नैवेद्य समर्पण करतो आहे. मी सांगेपर्यंत मागे वळून पाहू नका. बाईंचे मन काही स्थिर राहीना. त्यांनी हळूच मागे वळून पाहिले, मात्र त्या जमिनीवर मूर्छितच पडल्या. त्यांनी समर्थ व श्री मारुती यांना एकत्र देवतांना पाहिले, परंतु मारुतीरायांचे दिव्य तेज त्यांच्या चर्मचक्षूंना सहन झाले नाही. समर्थांनी त्यांना सावध केले आणि शहापूरला त्याच प्रताप मारुतींची स्थापना करून पूजा अर्चा करून अन्न ग्रहण करीत जा, असा उगाच उपोषण करू नका म्हणून आज्ञा केली. नंतर समर्थ चाफळ खोऱ्याकडे निघाले. यावेळी चाफळचे शिवाजींच्या पदरी असलेले नरसोमूल अंबारखाने यांची निष्ठा पाहून समर्थाने त्यांना अनुग्रह दिला. तसेच कराडात सुदाजीपंत कराडकरांच्या घरी जाऊन त्यांची बालविधवा बहीण अक्का म्हणून होती, तिलाही समर्थाने अनुग्रह दिला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.